तर कोणाकोणाला आवडते चिकन खायला, तर चिकन खाणे जेवढे सोपे त्यापेक्षा जास्त सोपे ते बनवणे. चला तर आपण बनवूया चिकन. चिकनसाठी गॅसवर तेल गरम करत ठेवूया. त्यामध्ये बारीक चिरून कांदा टाकूया. कांदा व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण दालचिनी, तेजपत्ता, काली इलायची, छोटी इलायची, काली मिरी, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व टाकूया. जर तुम्ही चिकन फिट आणलं असेल तर धुवून तसे टाकू नका. त्यांना व्यवस्थित भाजून घ्या. मग त्यांची स्किन काढा आणि व्यवस्थित धुवा आणि मग टाका. त्यात टेस्ट वाढतो. आणि हां, कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत त्यात काहीच टाकू नका. आता कांदा थोडा शिजला आहे तर मी त्यात खडे मसाले टाकत आहे. तुम्ही पण खडे मसाले काय काय करतात, तेल गरम झालं की खडे मसाले टाकतात. पण काय होतं, तेल जास्त गरम असलं तर खडे मसाले करपून निघतात. मग तो तेल पण चांगलं वाटत नाही. म्हणून खडे मसाले, कांदा लसूण पेस्ट शिजल्यानंतरच टाका. आणि त्यानंतर आपण व्यवस्थित खडे मसालेही व्यवस्थित करून घेऊया. आणि त्यानंतर आपण त्यात चिकन वगैरे टाकूया. चिकन वगैरे टाकल्यानंतर मसाले, मीठ वगैरे नंतर टाकू. पाणी पण आपण गरम करून नंतर टाकू. चिकन धुवून स्वच्छ करून चिकन टाकूया. चिकन टाकल्यानंतर झाकण देऊन 10-15 मिनटं तसेच ठेवूया. आणि त्यानंतर तुम्ही बघाल चिकनमध्ये फरक येईल कलरमध्ये. मग त्यानंतर आपण त्यात मसाले टाकूया. याच प्रकारे तुम्ही बनवता का? तुम्ही कशाप्रकारे चिकन बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा चिकन बनवून आवडला असेल तर घरी ट्राय करा, बघा आवडलं तर. आणि स्वच्छ चिकन धुवून अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. आणि आता झाकण देऊन व्यवस्थित त्यांना ठेवेन मी, कारण मी मसाले वगैरे नंतरच टाकते. कारण आता बघा चिकनमध्ये पाणी बिलकुल नाही आहे. आता जर झाकण देऊन ठेवलं तर त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि तेच आपल्याला हवं आहे. पाणी सुटल्यानंतर आणखी चव वाढेल. आणि मी बटाटा वगैरे यूज कमी करते, कारण चिकन जास्त असतो. बटाटा त्यात टाकलं तर परत ते जास्त वाढ होतात, खपत नाही चिकन. मग कोणी खात नाही बटाटा वगैरे. मग मी बटाटा अवॉइड करते. जेव्हा चिकन कमी असेल तेव्हा मी बटाटा वापरते. आणि आता झाकण देऊन ठेवलं आहे. आता झाकण काढल्यानंतर बघा तुम्ही थोडं पाणी सुटलेलं. अशा प्रकारे तुम्ही चिकन बनवा. आणि मग त्यात थोडं गरम पाणी टाका आणि एक उकळी येऊन द्या. उकळल्यानंतर त्याला कमी गॅसवर 10-15 मिनटं ठेवा आणि तुमचा चिकन रेडी होईल. आणि यात मी कुठलाही वाटण वगैरे वापरत नाही. अशाच प्रकारे बनवते आणि खूप छान लागतो. मुलांनाही खूप आवडतो. आणि हे बघा माझं चिकन रेडी झालं आहे. चला तर या सर्वही जेवायला. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा.